पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील घोटादेवी या गावात विकास कामात गैरकारभार झाल्याची तक्रार घोटा येथील नागरिक गोपाल दत्तराव शेळके यांनी केली आहे। तक्रारीत नमूद आहे की दिव्यांगांसाठी 5% निधी वितरित न केल्याबाबत 14 व 15 वित्त आयोगामार्फत कुठलंही काम केलेलं दिसून येत नाही। याशिवाय दलित वस्ती व जलजीवन मिशनच्या कामात सुद्धा गैरकारभार असल्याची तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी सदर प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। घोटा ग्रामपंचायतवर होत असलेल्या आरोपाविषयी आम्ही घोटादेवी या गावच्या सरपंच यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की मी 10 वर्षापासून घोटा इथं सरपंच आहे। घोटा येथील नागरिकांनी मला 2 वेळेस संधी दिली आहे। या प्रकरणी जे विरोध करत आहेत त्यांनी सार्वजनिक विहिरीवर पायऱ्या बांधल्या असून त्यांना त्यासंबंधीची नोटीस दिल्यामुळे त्यांनी तक्रार केली आहे। प्रत्येक गावात 4-2 लोक विरोध करणारे असतात। विरोधाला मी न जुमानता माझं कार्य करत राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळेस घोटा सरपंच यांनी दिली आहे। काय मत आहे तुमचं? काय वाटतं? काय ते ग्रामपंचायत काय सरपंच वगैरे काहीच करत नाहीये ते। कारण आम्ही स्वतः 3 ट्रॅक्टर भरून नेलेत ते 5 वर्ष झाले ते तिथंच घाणीचे साम्राज्य आहे, पण कोणी बघायलाच तयार नाही। फक्त शासनाचा पैसा स्वच्छ गाव अभियान करून पैसा फक्त उचलत आहेत, बाकी काय करतायत? काहीच नाही। नाल्या पण उपसत नाहीत। आम्ही स्वतः नाले उपसतो, स्वतः भरून नेतोय, तरी पण इकडे बघत नाही, नाल्या सुद्धा उपसत नाही। ग्रामपंचायत काही नाही, ग्रामपंचायत काही नाही। मी किती दिवस ग्रामसेवकला, सरपंचाला किती दिवस ते सेवक आहेत त्यांना किती दिवस बोललो, पण ते काहीच करत नाहीत। किती सांगितलं तरी काहीच करत नाहीत ते। गोपाल दत्तराव शेळके, राहणार घोटादेवी, तालुका जिल्हा हिंगोली। इथले झालेल्या भ्रष्टाचारात त्याच्या संदर्भात मी माहिती मागितली होती, माहिती अधिकार टाकून, तर मला माहिती मिळाली नाही आतापर्यंत। तो मला माहिती देईना झाले। तर आता गावात नळ योजना आलेली आहे, नळाला पाणी नाही। गावात झाडं लावलेली आहेत, झाड कुठं दिसत नाही। दुसरी गोष्ट, गावात घंटा गाडी आलेली आहे। घंटा गाडी नुसती म्हणायलाच आहे। तुम्ही पाहू शकता इथं जवळपास सगळीकडे कचऱ्याचा बाजार बसलेला आहे। तक्रारमध्ये जलजीवन एक आणि मी घोटागाव येथील सरपंच आहे। 10 वर्षे झाले सरपंच आहे आणि मी गावाचा विकासही केलेला आहे। आणि जो विरोध करत आहेत गावकरी मंडळांनी मी विकास केला हे गावकऱ्यांनाही माहीत आहे। 10 वर्षाचा अगोदरचंही गाव कसं होतं आणि आत्ताही कसं आहे हे सर्वांनाच माहीत आहे। गावकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पूर्ण हे केलेलं आहे, तरी 4-2 लोक विरोधात जातच असतात। सार्वजनिक विहिरीवर पायऱ्या करून त्यांनी अतिक्रमाच्या याच्यावर हे केलं आहे आणि त्यांनी माझ्या याच्यावर तक्रार केलेली आहे। कितीही तक्रार केली तरीही मी घाबरणार नाही। जनतेला मला माहिती आहे मी काय केलं आहे, स्वच्छताही केलेली आहे आणि 4-2 असे असतातही तरी मी त्या तक्रारी केल्याबद्दल मी घाबरणार नाही। त्यांना मी कामे करतच राहील आणि लोकांनाही माहीत आहे मी काय केलं आणि काय नाही गावाबद्दल।